रायगड लोकसभेची निवडणूक आहे, तर तुम्हाला काय वाटतं, तटकरे साहेब निवडून येतील की गीते साहेब निवडून येतील? आत्ताचे जर तटकरे साहेबांच्या जर मिटिंग पाहिल्या, तटकरे साहेबांच्या सभा पाहिल्या, मग त्याच्यामध्ये आमचे लोकप्रिय आमदार भरत शेठ असतील, विकासजी असतील, नंतर आदिती ताई असेल, आणि या सगळ्या गोष्टींचा जर का मॉप पाहिला, बलाबल पाहिलं, तर तटकरे साहेबांच्या सभा फार मोठ्या मोठ्या होत आहेत असं दिसून येतं. त्याच्यामध्ये असं वाटतं की तटकरे साहेब नक्की निवडून येतील. पण आम्ही जर तटकरे साहेबांच्या राजकारणाची जर कारकीर्द पाहिली, तर ती कारकीर्द फार मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते ऊर्जा मंत्री असताना, नगरविकास मंत्री असताना, अर्थमंत्री असताना अनेक कामे तटकरे साहेबांनी आणली आहेत. आणि असे अनेक कामं आणल्यानंतर खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं तटकरे साहेबांनी, मग रोड असतील किंवा अनेक मोठमोठ्या केंद्रातून किंवा राज्यातल्या काही योजना असतील, त्या सगळ्या तटकरे साहेबांनी आणलेल्या आहेत. चक्रीवादळ होता किंवा कोरोनाचा पिरियड होता, त्या पिरियडमध्ये तटकरे साहेबांनी फार तसं योगदान दिलेलं आहे. मग लोकांच्या गाठीभेटी घेणे किंवा लोकांपर्यंत पोहोचणे, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या ना. आणि चक्रीवादळामध्ये चक्क आमच्याकडे सुद्धा तटकरे साहेब स्वतः आले होते. त्याच्यामुळे असं साहजिकच वाटतं की तटकरे साहेबांना त्याच्याबद्दलची आस्था आहे असं वाटतं.